घरं होती ती सगळी हलवली, आता मग त्यांचं हे केलं, त्यांना बाजूला ठेवलं. पाण्याची पातळी वाढतच चालली. पावसाचे काळे ढग बघा. इकडे बोट पण आणून ठेवले. चला पाऊस आला. प्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी वाजलेत सकाळचे 8:30, 8:45 झालेत. आणि हा बघा पाऊस बघा, रात्रीपासून जरा जास्त आहे पाऊस. समीक्षा बघा तिकडे गवती चहा घेऊन आली. हा बघा गवती चहा आणला तिने. आणि पाऊस बघा किती. आज जरा मी सांगितलं, अजून 2-3 दिवस जरा सांगितलंय परत पाऊस जास्त आहे म्हणून. सकाळी सकाळी सुरुवात पावसाने मस्त आहे की. आमच्या जास्वंदीला बघा किती कळ्या आल्यात. तिकडे कळ्या बाई फुलल्यात, फुलं आले. रोज 7-8 फुलं असतातच. मस्त का. मंडळी आमचा टॅनी पण बाहेर आलाय पावसातनं. घरात फार उडी मारून आलाय. आई मेल्या पावसात तर जाऊ दे. पाऊस फुल धुवाधार, एकदम धुवाधार बॅटिंग. त्याला पण पावसाची मजा वाटते. पावसाचं मस्त बॅटिंग चालू आहे. काम काय करू देत नाही आम्हाला पाऊस, परंतु असू दे. पाऊस का चांगला आहे शेतीला. आता भात लावणीला वगैरे मस्त होईल पाऊस. बाहेर मस्त छान असा पाऊस पडतोय. आणि समीक्षाने उद्या इथे इडलीसाठी तांदूळ भिजत ठेवले. पण उडदाची डाळ दुकानात आहे. असं नाही, कोणीच नाही. छान पाऊस मस्त धुवाधार बॅटिंग. बघा मंडळी पावसाचं आज काय खरं नाही. एकदम अंधार झालाय बघा समोर, एकदम असा फुल ऑन. मगाशी आम्ही बागेत काम तरी करतो, पण आता फुल ऑन एकदम जबरदस्त अशी पावसाची बॅटिंग. जेवायला बाहेर पाऊस असा मस्त छान पडतोय. आणि इथे बघा आपण जेवायला घेतलंय. वालाची भाजी आहे मस्त की, आमटी गेली आहे, भात आहे. यात जेवूया मस्त की. लाईट गेली आहे, आमची लाईट पण गेली. आता पाऊस मस्त पडतोय मंडळी. आमच्याकडे कॅनलचं पाणी बघा सोडतात ते. आता पूर्ण सगळं पाऊस पण आहे आणि त्यात म्हणजे कॅनलचं पाणी पण बघा केवढं आलं बघा. आता वरतून एवढं पाणी आहे बघा. तर पाणी आणून खेळतोय. बघा मंडळी पाणी बघा तुंबलंय बघा कसलं. कॅनलचं सगळं सोडलंय ना, बरोबर कॅनल फुल भरला असेल. पाऊसच एवढा पडतोय रात्रीपासून. हे बघा हे परशुराम उपाहारगृह आमच्या इथलं कान्यांचं. रुपेरी वाळूत अशक्य सुंदर असा सह्याद्री नाही. मंडळी सह्याद्री नाही आहे,
म्हणलं संध्याकाळचं जरा पावसात जरा बाहेर जाऊन येऊया. गाडी हे बघा मंडळी, आमच्या नातूनगरच्या कॅनलचा धबधबा, जे आमच्या घराच्या पाटणं पण पाणी येते ना मंडळी, याच कॅनलचं येते. आता हे कॅनलला पाणी सगळं सोडून दिलं आहे. आता काय साठवत नाही, सुरुवातीचं पाणी काय साठवत नसतील तेव्हा सगळं. आणि हे पाणी बघा प्रचंड, आमच्या जागेतनं पण असंच पाणी येते. बघा मंडळी, अरे बापरे, 332 नाक्यावर बघा मीडिया सगळा जमा झाला आहे. पुन्हा जगबुडीने धोक्याची पातळी उलटली. आपल्या पायापाशी पाणी आलं. सगळी बाजारपेठ पण बिचारे सामान. बोट पण आली इकडे, बोट पण आली. हसू नको बाहेर, हसू नको. 332 नाका इकडे. TV 9 वाले पण आलेत. ठीक आहे, सगळं दुकानातलं सामान खाली करून फ्रीज सगळं बघा. दरवर्षी हीच हालत आहे. यावर्षी ते उलट लवकर भरलं आहे. सगळी दुकानं खाली करायचं म्हणल्यानंतर मंडळी किती त्रास. बघा मीडियावाले पण आलेत, TV 9 वाले आलेत, ABP माझा. सगळं सामान बिचाऱ्यांनी खाली करून सगळं. मंडळी आमच्या अक्षरशः पायाशी बघा आले बघा. सगळं दुकानं पार बाजारपेठेतून लोक आहेत. अरे नाही टाकला असेल. सामान सगळं काढतात ना. हे बघा मंडळी, खाली खेडचा 332 नाका. हे बघा पाऊस सकाळपासून चालू आहे. ॲक्च्युली कालपासूनच धोक्याची पातळी दिली होती. जगबुडी नदीचं पाणी आता बाजारपेठेमध्ये शिरलं आहे. आता ते कितपर्यंत भरतं आहे ते काय माहिती. या लाईटीच्या आहे पोलापर्यंत इथपर्यंत येतं पाणी म्हणतात. आणि आता पाऊस जर असाच चालू राहिला ना मंडळी तर पूर्ण इथपर्यंत येईल. आता ही त्या ताई जात आहेत ना तिथपर्यंत तर पाणी नक्कीच येईल पूर्ण. मंडळी दुःख यायचं आहे ना की या व्यापाऱ्यांना सारखं येतं ना माल काढावा लागतो, त्यांचं नुकसान. त्यांना माल भिजला ना तर मंडळी सगळंच नुकसान होऊन जातं. त्यानंतर दुकानाची परत साफसफाई, पाणी उतरेल तेव्हा मानसिक आर्थिक सगळाच त्रास. हा अरे थांबा. हे बघा बघा मंडळी, आता बघा हे आपण जगबुडी नदीच्या इथं आलोय. आणि हे बघा
अक्षरशः डेंजर परिस्थिती बघा, धोक्याची पातळी ओलांडली आहे, बेकार परिस्थिती बघा. तो पूल बघा, आपण परवा जातो ना वेरळला खेड रेल्वे स्टेशनला, खेड आणि खेड रेल्वे स्टेशनला भोसत्याला जोडणारा हा रोड आहे. आता काही वेळाने हा रोड बंदच होईल. पाणी बघा कुठपर्यंत आलं आहे, भयंकर. आणि पुढे तिकडे बाजारपेठ सगळे तुंबले. पोलीस पण आलेत, तिकडनं रस्ता बंद केला आता येण्या जाण्यासाठी. काय तुरळक गाड्या जातात फक्त. आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटच्या पण इथे आलेले आहेत, टीम आलेले आहेत, पोलीस प्रशासन पण आहे इथे. बरोबर मंडळी, आपण फालतूपणे आता म्हणजे काही लोक फालतूगिरी करायला जातात. हे बघा केवढं पाणी उसळत आहे. बोटी पण आणलेल्या आहेत तिथे, बोट पण आणलेली आहे. आहे तर रशियन आहेत, केबलच्या वायरी त्या पडलेल्या तेव्हा तिकडनं जरा बघ जरा. तेव्हा तिकडे मंडळी पलीकडे बघा रस्ता बंद केला आहे भोसत्यातनं. हा बघा, बरोबर आहे मंडळी. अशा वेळेला कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नये. प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन, पोलीस वगैरे असेल, त्यांचं ऐकत जा. वरती भोसते घाटात गाडी का थांबली तिकडे? नाही, वरती एकदम भोसते घाटात. एवढं बघा आता हे कुठे, आता हे पाणी बघा हळूहळू येईलच वरती. मगरी कुठे गेले असतील? आपल्या महाबळेश्वर साईडला प्रचंड भरपूर पाऊस पडतोय. बघ, अरे झाडं अख्खं वाहून येतात बघ. बघा त्यातलं आगलं एखाद्याला बघ लाकूड बघ एवढं आले बघ. हे बघा मंडळी, झाड अख्खं उन्मळून आले. आणि केवढं नदीचं पात्र बघा केवढं आहे. ARFच्या टीम पण दाखल झाल्यात. कोणती अप्रिय घटना घडू नये यासाठी खरंच त्यांचं खूप आभार. त्यांचा जीव धोक्यात घालून ते आपल्याला मदत करत असतात. हा वरती दिसतोय तो मुंबई गोवा हायवेचा भोसते घाट, ते वळण. घरं होती ती सगळी हलवली. आता मग त्यांचं हे केलं, त्यांना बाजूला ठेवलं. पाण्याची पातळी वाढतच चालली. पावसाचे काळे ढग बघा. इकडे बोट पण आणून ठेवले. चला पाऊस आला. मंडळी जगबुडी नदी भरली आहे. खेड बाजारपेठेत पण पाणी शिरलं आहे. मंडळी बघायला भरपूर लोक आले. नाही मंडळी काय कळतो याला, ठराविक वेळेला चांगला पण सीन वाटतो, पण कुणाचं नुकसान होऊ नये, पाण्याची पातळी लवकरात लवकर खाली व्हावी हीच विनंती, देवाकडे प्रार्थना. कारण आपल्या सगळ्याच टीम इथं सज्ज आहेत. आपलं पोलीस प्रशासन, NDRF टीम सगळे इथे तत्पर आहेत. ते त्यांचा जीव धोक्यात घालून मदत करत असतात. तर अशी कोणती अप्रिय घटना नको घडू देत. पाऊस पडू देत भरपूर, पाण्याचा निचरा लवकरात लवकर समुद्रात होऊ देत, एवढीच देवाकडे प्रार्थना. कारण आपल्या व्यापारीसुद्धा आपलेच आहेत मंडळी, आपल्यातलीच लोकं असतात. जसं शेतकऱ्यांचं नुकसान होतं, नोकरदारांचं नुकसान होतं, तसं व्यापाऱ्यांचं देखील नुकसान होतं. छोटे छोटे व्यापारी असतात बघा, व्यापारी छोटा असू दे मोठा असू दे, पण नुकसान हे नुकसानच असतं. आणि त्याचा कुठेतरी मग महागाई वाढण्यावर परिणाम होतो. तर असं कुठेही नको होऊ देत. आणि पुरा बघा केवढे मोठी लाकडं वाहून जातात. त्यात पुराचं पाणी लवकरात लवकर खाली होऊ दे.
पाऊस भरपूर पडू दे, शेतकऱ्यांना मदत होऊ दे, आपल्या सगळ्यांना आनंद वाटू दे, पण अशी कोणती अप्रिय घटना नको घडू देत। आणि तुम्ही मंडळी जात असाल तर कुठेही मुद्दामून अशा काही गोष्टी करू नका, पोलीस प्रशासनाचे नियम ऐका। आणि आता आम्ही तर निघालो आहे गाडीवर घेऊन आणि चला मंडळी जाऊया आता। मंडळी खाली आता मंडणगड दापोलीला जाणारा रस्ता बंद झाला आहे, हे बघा इथनं आमच्या हा मुरड्याला जातो वरती रस्ता शिवतरला, आणि खाली मंडणगड दापोली इकडे जाणारे रस्ते बंद केलेत। चला मंडळी आपल्याला आता इथनं आपल्याला इथनं हा या रोडने जायचं आहे, पण खालची बाजारपेठच भरली आहे मंडळी, तर काय करणार। चला जाऊया मंडळी। आता ह्या रस्त्यावरनं आज आपल्या शिवतर रस्त्यावरनं वर्दळ असेल, कारण इकडे पण एक पर्यायी रस्ता आहे मंडणगडला दापोलीला जायला। आपल्या रस्त्याने सातेरे जामगे जाऊ शकता, जिथनं आपण गेल्याला देवाच्या डोंगराला गेलेलो ना तिथनं त्या रस्त्याने जाऊ शकता। पर्यायी रस्ता इकडनं आहे, पण तो सुद्धा एकदम मध्ये मध्ये छोटे छोटे नदी नाले भरलेत, तरी पण तो बंदच होईल। मंडळी इकडे आता इकडे पण पाणी भरत भरत आले, सगळेच रस्ते बंद आहेत आता। काय जे ठिकाणी पाणी भरले तिकडे इथे लोकांनी शिफ्ट केले, आणि आता चला आपण चाललोय, आपल्याला पण घरी गेलं पाहिजे। चला आता रात्रीचे 6:15 झालेत आणि आता मी झोपतोय। आज दिवस बघितलं पाऊस होता, पावसामुळे आम्ही दिवस थोडंसं काम करत होतो, पण काय पावसामुळे पूर्ण करू शकलो नाही, ते आजचंही काम अर्धवटच राहिलं। त्याच्यानंतर खेडमध्ये गेलो आणि असं कळलं की खालची बाजारपेठ बंद आहे, तर मग ते बघितलं, खरंच बघून वाईट वाटलं, कारण व्यापाऱ्यांचं नुकसान, व्यापाऱ्यांचं आणि सगळ्यांचंच नुकसान। आणि अनेक ठिकाणी मला वाटतं खेड हायवेला बोरघर म्हणून गाव आहे, तिथे पण हायवेला पाणी तुंबलं होतं। इकडे मंडणगड दापोली रोड बंद केला होता, आता चालू झाला आहे की काय माहीत नाही, कारण रात्रीचं काय अपडेट नाही आपल्याकडे। आणि असं काय ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबलं होतं, बऱ्याच ठिकाणी त्यानंतर बातम्यांना पण बऱ्याच ठिकाणी कळलं, महाबळेश्वर तापोळा रोडवर पण दरड कोसळले, रस्ता बंद झाला आहे, आणि पुण्यामध्ये पण काही ठिकाणी रस्ते बंद झालेत। तर म्हणजे बाकी काय नाही, जर प्रवास करताय कुठे बाहेर जाताय तर स्वतःची काळजी घ्या, आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। हां, आपल्याकडे पण उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे, रत्नागिरीला, मुंबईसह सगळ्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर काळजी घ्या मंडळी, तुम्ही जाताय कुठे तर। आणि तुमचा सर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू उद्या सकाळी, तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या स्वतःची।